चला मित्रांनो, मी तुम्हाला दाखवतो माझ्या शेतामध्ये थोडं काम पण आहे, काम पण करून शेत पण बघून. चला आलो आपण वावरामध्ये. आता खुशता काम तर नाही आहे. काम म्हटलं फक्त एवढ्या जागेत आपल्याला पाणी द्यायचं आहे. पाहू शकता मागची जागा एवढी, बाकी एवढी झाली आहे. इथं अर्धी जागा आणि अर्धी जागा राहिली आहे. इकडे आता पाणी सुरू आहे. आणि हे आपली मिरची, काल आपण मिरची दिली 47 रुपये भावानी. आणि मग हे टमाटर आहे, टमाटरला थोडे भिजवून टाकून मग झालं आपलं काम. इथं लावायची आपल्याला गोबी पत्ता फुलगोबीचे रोप थोडं फारसं वाचलेलं आहे. बाकी आपण थोडं मिरचीमध्ये पण लावलं आहे. काही जागी जिथं खंगे आहे तिथं लावलं आहे. बाकी रोप वाचलं आहे. बाकी रोपाले एवढ्या जागेत लावून किती वरी बसते तर माहीत नाही. आणि हे आपले टमाटर चांगले फुलावर आले आहे. आता पाऊस दिसत असेल तुम्हाला, मस्त फुलं. कोणत्या टमाटरही पकडले, चांगले टमाटर पकडले म्हणा. तसं वांग्याचे झाड आपलं थोडं, वांग्याचं जे झाड आहे ना ते खूप लहान आहे. टमाटर आणि वांगे जास्त दिवसाचा फरक नाही, 2-3 दिवसाचा फरक आहे. पण तरी पण वांगे खूप लहान आहे. पहा, दिसत असेल तुम्हाला वांगे. काही झाडं थोडे मोठाले आहे, पण काही आहेच लहान आहे, खूप लहान आहे झाडं. ते पाखरं होते ना, पाखरं काम ते थ्रिप्समुळे त्याच्यावर थ्रिप्सचा खूप अटॅक होता. त्याच्यामुळे ते काही तेवढे वाढले नाही. असं आहे आपलं वावर. मागं आंबा पाहू शकता, आंब्याला खूप बार आला आहे ह्यावर्षी. असं वाटतंय झोकाझोकानं आंबे लागन, पण आता माहीत नाही बंदर खाते आंबे लहान असताना का आम्हाला खायला मिळते का लागते का नाही लागत. असं आहे आपलं वावर. हे वा तुम्हाला धावतो फुलगोबीचे रोप. एवढं रोप आहे आपल्याला, हे लावायचं आहे. त्यासाठी जागा भिजवणं चालू आहे. रोप दिसलं का रोप? फुलगोबीचे रोप आहे आपलं, हे तर लावायचं आहे एवढ्या जागेत. हे आमची टमाटरची वर आहे, पाहू शकता. एवढी मोठी टमाटरची वर आहे. टमाटरही खूप लागली आहे इले. पण जेव्हा केव्हा वावरात येतो नेले पाहिजे कच्चेच टमाटर राहते. पिकलं एकही टमाटर आजपर्यंत मी घरी नेलं नाही. ते म्हणजे ह्या रस्त्यापायी, इथूनच रस्ता आहे. ज्याला कुणाला टमाटर दिसले आलं तोडलं. शेतकऱ्याचे असं राहते ना, भावा कुणी तोडत असलं तरी नाही म्हणत, अजिबात नाही म्हणते, खाऊन घे म्हणते. असं आहे आपलं शेतकऱ्याचं मन मोठं राहते. पण आपल्यालाच खायला नाही भेटत मग.